यानंतर आपण थेट जाणार आहोत नागपूरला विधानसभेमध्ये। त्यांच्या भरोशावर हे सरकार आलं आणि आल्यानंतर अध्यक्ष महोदय त्यांनी जर म्हटलं की आम्हाला, आणि त्यांनी आश्वासित केलं होतं की हे मुलांना मी शिंदे साहेबांचा स्टेटमेंट तुम्हाला सांगून वाटल्यास मी पाठवतो, मी त्यामध्ये कुठेच चूक नाही। ते म्हणालेत की आम्ही यांना रेग्युलर करणार, आम्ही यांना पुढे रोजगार देणार, असं ते म्हटले। बघा म्हणजे मी खोटं बोलतोय? नाही नाही, असं नाही, असं नाही राजे, हे असं नाही। तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव त्यांनी घेतलंय, तुम्ही रेकॉर्ड काढून बघा। असं कुठेही ते रेकॉर्डवर बोललेले नाहीत। ती योजना लागू केली, या विद्यार्थ्यांचा सहानुभूतीने विचार करू, यांच्या बाबतीत आम्हाला सहानुभूती आहे, यांना 11 महिन्यासाठी आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक देऊ, हेच बोललेले आहेत। भविष्यात परमनंट करू अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य तुम्ही सांगू नका। चला आता आपण पुढे जाऊया। लक्षवेधी क्रमांक 18। नाही 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 नाही, लक्षवेधी क्रमांक 18 नाही मंत्री महोदय, नाही, लक्षवेधी क्रमांक 18। लक्षवेधी क्रमांक 18 हा, अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे या उत्तर द्या, उत्तर द्या। अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे तुम्हाला देतो देतो देतो। अरे बाबा, त्यांनी 3 वेळा उत्तर दिलेलं आहे ना साहेब, त्यांनी 3 वेळा उत्तर दिलेलं आहे। अगोदरची पण लक्षवेधी तीच होती राहुल पाटलांची, त्यांनी 3 वेळा सविस्तर उत्तर दिलेलं आहे ना, दिलं त्यांनी उत्तर। आता उत्तर दिल्यावर पुढे जायचं नाही का? ठीक आहे, आता उत्तर दिल्यावर पुढे जायचं नाही का? मंत्री महोदय उभे झाले नाही नाही, वडेट्टीवार साहेब त्यांनी 3 वेळा उत्तर दिलेलं आहे आणि सविस्तर त्यांनी उत्तर दिलेलं आहे। राहुल पाटला साहेबांच्या लक्षवेधीला उत्तर दिलं आहे, त्यांनी तेही उत्तर दिलं आहे। आता आपण पुढे गेलं पाहिजे ना। हा, अध्यक्ष महोदय देतो 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 देतो। अध्यक्ष महोदय हरकत आहे। चला, अध्यक्ष जयंत पाटील साहेबांची महोदय, हरकत आहे। चला अध्यक्ष महोदय, चला बोला, पडाल। अध्यक्ष महोदय, भास्कर पाटील साहेब आपण खाली बसा। ओ भास्कर पाटील साहेब, अध्यक्ष महोदय, भास्कररावजी खाली बसा, भास्कररावजी खाली बसा। आपण बोला बोला, जयंत पाटील साहेब बोला आपण। अध्यक्ष महोदय, हा, मी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं नाही। ज्यांना प्रश्न विचारला त्याऐवजी दुसरेच मंत्री उत्तर द्यायला लागलेले आहेत। ही चुकीची प्रथा महाराष्ट्र विधानसभेत तुम्ही सुरू करताय। ज्यांना प्रश्न विचारला त्याने उत्तर द्यावं। आम्ही शांतपणे प्रश्न विचारला, ज्यांनी उत्तर देण्याची त्यांची कुवत असताना त्यांना अंडरमाइन करून दुसरे मंत्री उभा राहतात, हा त्या मंत्र्यांचाही अपमान आहे। आणि वडेट्टीवार साहेब मगासपासून हात करतायत। वडेट्टीवार साहेब आणि नाना पटोले, हा प्रश्न महत्वाचा आहे। 2 मिनिटं आपण वाढवा सभागृहाची आणि या दोघांचे प्रश्न घ्या। चला बोला। हा, ठीक आहे, विचार करू भविष्यात, असं तर म्हटले ना। चला आता हा विषय पुढे हे बघा, हे बघा, हा काय पद्धत आहे? ही काय पद्धत आहे सांगा आता? कोणता? नाही नाही, वेगळं काहीच घातलं नाही। सभागृहाची वेळ 5 मिनिटांसाठी वाढवण्यात येत आहे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ही जी योजना आणली, ही योजना 11 महिन्यात बंद पडली। काल प्रचंड या लोकांनी आंदोलन केलं, आंदोलन केल्यानंतर त्या पोरांच्यावर प्रचंड लाठीमार केला गेला, बदलून काढलेत। या सरकारची सेवा केल्याचं ते बक्षीस होतं, त्या फ्रॅक्चर झालीत काही पोरं। एवढ्या प्रचंड कोणी काय मारतं काय? तुमची सेवा केल्यानंतर 11 महिने आणि त्यांचं पुढेचं भविष्य अंधकारमय आहे, का मागू नये त्यांनी हक्क पुढे असं म्हटलं गेलं, याचा विचार करू। आता तुम्ही म्हणलेत विचार काय करणार, याचं उत्तर द्या ना। चला, हे 11 महिने झाले, उत्तर द्या। आणि या भविष्यात 5 वर्ष पूर्ण झाल्यावर, 5 वर्ष पूर्ण झाल्यावर, चला, हे जे काही आता लक्षवेधी पुकारलेली आहे, मंत्री महोदयचे उत्तर देत आहेत, त्यापेक्षा यांच्या प्रशिक्षणार्थींना जे 11 महिने काम केले महोदय या संदर्भामध्ये सकारात्मक उत्तर देत आहेत। आता युग अध्यक्ष महोदय डिजिटलायझेशनचा आलेला आहे। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे 400च्या वर असलेल्या या ITI मध्ये
आपण मुलांना आणि त्या विद्यार्थिनींना ज्यांना आपण प्रशिक्षणार्थी म्हणून घेत आहोत, हो नाना, हो विजयराव, हो नाना, अरे बाबा, हो विजयराव, पॉइंट ऑफ प्रोसिजर म्हणत अरे होते. विजयराव नाना ऐका ना जरा, आता हे लोकांचं भलंच होणार आहे माझ्या प्रश्नातून महाराष्ट्राचा. प्लीज ऐका, 2 मिनिटं ऐका. अध्यक्ष महोदय, डिजिटलायझेशनच्या या वेळामध्ये तुमचा point of procedure होता ना? ITI मध्ये आपण त्या ITI योगेश मध्ये सागर साहेब, आपला पॉइंट ऑफ प्रोसिजर होता ना? पॉइंट ऑफ प्रोसिजर होता आपला. अध्यक्ष महोदय, मी आता पॉइंट ऑफ लक्षवेधी प्रोसिजर बोलताय आपण, कशाला बोलताय? पॉइंट ऑफ प्रोसिजर बोलताय ना? ना पॉइंट ऑफ प्रोसिजर मग आता पुढे जाऊया ना. लक्षवेधीवर नाही, चला द्या उत्तर द्या. माननीय अध्यक्ष महोदय, हा फार महत्वपूर्ण विषय. अरे तर ते विचारतात. आता ऐका ना, उत्तर ऐका मंत्री महोदय. माननीय ज्येष्ठ सदस्य आणि जयंत पाटील साहेब आणि विजय वडेट्टीवार साहेबने जे प्रश्न विचारले आणि माननीय योगेश सागर साहेबने जे प्रश्न विचारले, माननीय अध्यक्ष महोदय, एक शांतताने ऐका. त्या फार महत्त्वाचा प्रश्न आहे, हा मी कबूल करतो, पण तुम्ही शांतताने ऐका असे माझी रिक्वेस्ट आहे. एक तुमच्या शासन होता, तुमच्या काँग्रेसच्या शासनमध्ये काय योजना रोजगारासाठी होती, बेरोजगारासाठी होती? एक मला ऐकून घ्या. तुम्ही आता एक मिनिट जयंतराव पाटील साहेब, आपण फार इंटेलिजंट आहे, माझ्या पण ऐका तर 2 मिनिटं. तुमची 300 रुपया तुम्ही महिन्याचा देत होते, म्हणे 1 वर्षाचे किती देत होते तुम्ही? 3600 रुपया. 3 वर्षासाठी योजना होती 10,000. आम्ही 1 महिन्याचे 10,000 दिले. माननीय अध्यक्ष महोदय, तुम्ही ते योजना पण बंद केली. माननीय अध्यक्ष महोदय, जबाब तरी देऊ द्या. जरा ऐका ना, ऐका. जबाब हो, सांगतो, पटोले साहेब, जबाब खाली तरी बसा द्या. आता. आपण तुम्ही ऐकून ते घ्या, योजना उत्तर ऐकून पण घ्या बंद ना. केली. उत्तर ऐकून घ्या ना. तुमच्या काय? शासन राहिला, तुम्ही एकही योजना बेरोजगारीसाठी रोजगारसाठी ठेवली नाही. हा. माननीय अध्यक्ष महोदय, या योजना कधीही रोजगारसाठी. अरे पण विजय वडेट्टीवार साहेब ऐकून तरी घ्यावा. जयंत पाटील साहेब. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.